आपण केज विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार पृथ्वीराज साठे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत फिरताय, कसा रिस्पॉन्स आहे त्या ठिकाणी? केज विधानसभा 2024 ज्यावेळेसपासून इलेक्शन चालू झालं त्यावेळेसपासून असं वाटतंय की एक दिवाळी चालू झाली आणि प्रत्येक जागी आम्ही जिथे जिथे जातो तिथे ते साठे साहेबांना भरपूर प्रतिसाद आहे आणि एकंदरीत सगळं पाहता 40 ते 50 हजारानं साठे साहेबांचा विजय निश्चित होईल असं आम्हाला वाटतं. हा इतका प्रेमळ आणि दयाळू माणूस आहे. हा एक देवभक्त असून प्रत्येकांच्या गोरगरिबांच्या जाती धर्म न पाळणारा व सर्व धर्मामध्ये समावेश होऊन सर्व जातीमध्ये प्रत्येक माणूस आपला आहे, प्रत्येक माणसामध्ये देव आहे हा बघणारा माणूस आहे. की जो आपल्या धर्मामध्ये देव कुठे असतो तर देव माणसातच असतो, तो माणसामध्ये देव हुडकणारा हा माणूस आहे आणि खरंच हा माणूस एक देव आहे. त्याच्यामुळे माझी सुद्धा सर्व माझ्या मित्रांना, सर्व धर्मीय लोकांना व सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सुद्धा यावेळेस साठे साहेबांना विजयी करण्यासाठी आपलं मत त्यांच्या पारड्यात टाकावं आणि एका देव माणसाला आपण मत दिलंय. जो माणूस अक्षरशः देवीचं दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही, जो माणूस, आम्ही एक वेळेस बालाजीला होतो आणि त्यावेळेसचा एक अनुभव शेअर करतो की साठे साहेबांनी आम्हाला जेवायला रात्री 11 वाजले आणि त्यावेळेस पर्यंत फोन चालू होते आणि जेवताना सुद्धा पुन्हा फोन आले आणि त्यावेळेस फोन आला, मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की साहेब आता तरी फोन बंद करा, पण त्यावेळेस तो फोन दवाखान्यातून होता आणि त्यांनी जेवण थांबवून त्या डॉक्टरला उठवून त्या पेशंटकडे वाट लावलं आणि जवळपास 10 मिनिटं ते ताटावर आम्ही तसेच वाट बघत बसलो. इतका प्रेमळ माणूस हा आपल्या मतदारसंघाला लाभत आहे आणि हा एक खरोखरच आपल्या सर्वांची सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण साठे साहेबांना यावेळेस आमदार करावं. केज मतदारसंघातील जे तरुण आहेत त्या तरुणांना काय सांगणार आहेत आणि विकासाच्या बाबतीमध्ये जे तेव्हा जे आमदार होते साठे साहेब त्यावेळेस कामं झाली, त्यावेळेस सुद्धा विकासासाठी त्यांनी भरपूर कामं केलीत, पण त्यावेळेस तो कालावधी कमी होता आणि आता आम्हाला 5 वर्षाचा कालावधी आहे की जास्तीत जास्त आम्ही तरुणांच्या हाताला कसं काम देऊ याच्यासाठी साठे साहेबांच्या मनामध्ये सारखा हा विषय घोळत असतो आणि आम्ही नक्कीच तरुणांच्या हातांना काम मिळेल, तरुण भरपूर कामाला लागतील हा आमच्यापेक्षा सर्वात मोठा विषय असेल आणि आम्ही त्याच्यासाठी लढू. काय सांगणं असेल तुमचं, काय आवाहन करणार आहे? आमचं सर्व कार्यकर्त्यांना, सर्व तरुणांना आव्हान आहे की तुम्ही साठे साहेबांसोबत राहा. साठे साहेब एक देव आणि प्रेमळ माणूस आहे, नक्कीच तो आपल्या उपयोगाला पडल्याशिवाय आणि तरुणांना, हजारो तरुणांना हाताला काम दिल्याशिवाय नक्कीच इथं कारखाने असतील, MIDC असतील, हे आम्ही आणल्याशिवाय आणि प्रत्येक गावाचा कसा विकास होईल, प्रत्येक तरुणांच्या हाताला कसं काम लागेल यासाठी आम्ही जास्तीत जास्त साठे साहेबांसोबत राहून प्रयत्न करू आणि साठे साहेबांची सुद्धा तीच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. ही त्यांची प्रत्येक वेळेस बोलण्यातून त्यांची इच्छा प्रगट होते.